सविस्तर बातमी। सोमवारी उसळलेल्या दंगलीनंतर नागपूरमध्ये आजही 11 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी कायम आहे। संवेदनशील भागामध्ये पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवलाय। क्यूआरटीएस आणि आरपीएफच्या तुकड्या परिसरात तैनात आहेत। जाळपोळ आणि दगडफेक करणाऱ्या समाजकंटकांवर 5 गुन्हे दाखल करण्यात आले। गुन्हेगारांची धरपकड करण्याकरता गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांची 10 पथकं तयार करण्यात आली आहेत। सीसीटीव्ही तपासून आणि नागरिकांची चौकशी करून आरोपींची ओळख पटवली जाते। हंसापुरी या भागातून आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आणि नागपूरच्या चिटणीस पार्क भागातून आमचे प्रतिनिधी वृषभ फुरकुंडे आपल्या संपर्कात आहेत। त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। उदय आणि वृषभ, तुम्ही दोघेही परवा रात्रीपासून या बातमीवर लक्ष ठेवून होतात। काय नेमक्या घडामोडी घडल्या, किती गंभीर स्वरूपाची ही दंगल होती, हे सगळं अपडेट तुम्ही आपल्या प्रेक्षकांना देत होतात। उदय, काय सांगाल आत्ताची परिस्थिती? मी परिस्थिती सांगण्यापेक्षा तुम्हाला आता ही थेट दृश्य दाखवतो, कारण परवा रात्री जे आहे ते या भागामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते हिंसाचार घडला होता। अक्षरशः लोकांच्या घराच्या बाहेर उभ्या असलेल्या गाड्या ज्या आहेत त्या पेटवून देण्यात आल्या होत्या। लोकांच्या घरावर जी आहे ती मोठ्या प्रमाणात दगडफेक इथं करण्यात आली होती। काल ज्यावेळी इथची रिपोर्टिंग करण्यासाठी आम्ही आलो होतो त्यावेळी आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं होतं की ज्या गाड्यांची जाळपोळ झाली होती त्या गाड्यांच्या खाली अक्षरशः तलवारी ज्या आहेत त्या सापडल्या होत्या। त्यामुळं कधी भूतो ना भविष्यती असा हा हिंसाचार नागपूरमध्ये जो आहे तो उफळून आला होता। तर या घटनेला जवळपास 48 तास होत आहेत आणि पोलिसांना आता ही स्थिती नियंत्रणात आणलेली आहे। त्यामुळं हळूहळू जे आहे ते आता जनजीवन सुरळीत होत असल्याचं पाहायला मिळतं। मात्र खबरदारीचा उपाय म्हणून नागपूर पोलिसांना नागपूर शहरातल्या 11 पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जी आहे ती आज देखील संचारबंदी कायम केलेली आहे। ही संचारबंदी काही अर्थानं जी आहे ती शिथिल असली तरी जी घटना परवाच्या रात्री घडली ती पुन्हा घडणार नाही या दृष्टीनं जे आहे ते पोलीस सतर्क असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आणखी अजूनही शहरातल्या 11 संवेदनशील भागामध्ये जे आहे ते कडक बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। येणाऱ्या जाणाऱ्याची जी आहे ती कसून तपासणी केली जात आहे। या सगळ्या हिंसाचार प्रकरणी आपण पाहिलं होतं की पोलिसांनी 46 जणांना ताब्यात घेतलं होतं। त्यातल्या 36 जणांना जे आहे ते काल रात्री उशिरा जे आहे ते नागपूर पोलिसांना कोर्टासमोर हजर केलं होतं आणि कोर्टानं त्यांना 21 तारखेपर्यंतचा जो आहे तो PCR दिलेला आहे। हे 36 आरोपी होते आणि याच्यातले काही आरोपी जे आहेत ते जखमी होते आणि त्यांना जे आहे ते रुग्णालयामध्ये उपचारासाठी जे आहे ते दाखल केलेलं आहे। त्यामुळं जर आज त्यांना रुग्णालयातून जर डिस्चार्ज मिळाला तर आज त्या इतर आरोपींना देखील जे आहे ते न्यायालयामध्ये सादर केलं जाणार आहे। खरं तर ज्यावेळी हा सगळा हिंसाचार उफाळला होता त्यावेळी आपण पाहिलं होतं की जवळपास 200 ते 250 तरुण यामध्ये सहभागी झाले होते। त्यामुळं ते इतर तरुण कोण याचं जे आहे ते स्पेसिफिकेशन आता नागपूर पोलिसांकडून केलं जातं। आपण काल पाहिलं होतं नागपूर पोलिसांना जे आहे ते या सगळ्या परिसरातले CCTV जे आहे ते ताब्यात घेतले होते। जे काही व्हिडिओ समाज माध्यमांवर होते त्याच्या आधारे जे आहे ते इतर आरोपींची ओळख पटविण्याचा जो आहे तो पोलिसांकडून प्रयत्न केला जातो आणि बहुतेक आज जे आहे ते कॉम्बिंग ऑपरेशन राबवून जे इतर आरोपी आहे त्यांना देखील ताब्यात घेतलं जाईल। हा सगळा हल्ला जो आहे हा सुनियोजित असल्याचा आरोप केला जात होता। मात्र हा सुनियोजित असताना ज्या पद्धतीनं त्या दिवशी रात्री ही सगळी दगडफेक चालू होती आणि ही दगडफेक रोखण्यासाठी पोलीस कर्मचारी जे आहेत ते निधड्या छातीनं सामोर जात असताना एक काळीमा फासणारी घटना जी आहे ती नागपूरमध्ये घडली होती। कारण या सगळ्या बंदोबस्तामध्ये जी एक महिला पोलीस कर्मचारी तैनात होती आणि ती जे दगडबाज होते, जे हल्लेखोर होते, त्यांना रोखण्यासाठी सामोर जात असताना अंधाराचा फायदा घेऊन जे आहे ते महिला पोलीस कर्मचाऱ्याला गर्दीनं जे आहे ते खेचून घेतलं होतं आणि त्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांना विवस्त्र करण्याचा प्रयत्न जो आहे तो करण्यात आला होता। म्हणजे किती क्रूर पद्धतीनं हा सगळा हल्ला होता आणि अगदी सुनियोजित पद्धतीनं हा हल्ला होता असा आता संशय जो आहे तो या निमित्तानं हा सुनियोजित पद्धतीनं होता असा संशय जो काही व्यक्त केला जात होता तो आता समोर येत असल्याचं तुम्ही असेच सोबत राहा। वृषभ पण आपल्या सोबत आहेत चिटणीस पार्क परिसरातून। वृषभ, जसं आता काय नेमकी परिस्थिती आहे उदय सांगतायत, त्यांनी दाखवली सुद्धा दृश्य, काय नेमकं वातावरण आहे आता नागपूरमधला चिटणीस पार्क हा जो भाग आहे तिथे जनजीवन थोडं पूर्वपदावर येतंय का?
चिटणीस पार्क या परिसरात आता अजूनही 144 धारा लावलेल्या आहे. इथली शाळा, कॉलेजेस आणि त्यासोबतच असलेले दुकानं सगळे बंद केलेले आहेत. 144 धारा असल्यामुळे इथल्या हा सगळा मार्केट परिसर असल्यामुळे इथे खूप साऱ्या दुकानांचं नुकसान होत आहे. जवळपास गांधीबाग, महल आणि इतवारी हा मार्केट परिसर असल्यामुळे इथे जवळपास व्यापाऱ्यांचे दुकानं बंद असल्यामुळे जवळपास 200 कोटीपेक्षा जास्तचं नुकसान होत असल्याचं बोललं जात आहे. त्याचबरोबर इथला जो शाळा आहेत, इथल्या प्राथमिक शाळा आहेत किंवा शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. त्याचबरोबर इथे 144 धारा लावल्यामुळे मार्केटमध्ये किंवा बाहेर लोकांना फिरू दिलं जात नाही. या पोलीस कडोकोट बंदोबस्तात ठेवलेला आहे आणि कोणतीही दुर्घटना घडू नये किंवा काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सतर्कतेनं आहेत. काल रात्रीही उशिरापर्यंत पोलीस आपल्या पूर्ण जबाबदारी पाहत होते आणि वेळोवेळी त्यांचे पथक कॉम्बिंग ऑपरेशनच्या द्वारे जे अनुचित प्रकार करणारे आहेत त्यांना पकडण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि पकडत आहेत पोलीसवाले. नक्की वृषभ, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. आणि उदय, तुम्ही सांगाल, जनजीवन विस्कळीत तर होतंय पण पूर्वनियोजित कट आहे. काल तर सभागृहामध्ये सुद्धा रणकंदन झालं दोन्ही सभागृहात याच विषयावर. नक्कीच हा मुद्दा जो आहे हा ज्या पद्धतीनं नागपूरमध्ये गाजला त्या पद्धतीनं जो आहे तो अधिवेशनामध्ये देखील आपल्याला गाजलेला पाहायला मिळाला. आणि काल आपण काही दृश्य सुवर्ण सकाळच्या वेळी दाखवली होती. त्यामध्ये आपण पाहिलं होतं की हल्लेखोर जे आहेत ते अक्षरशः तोंडाला दुपट्टा बांधून जे आहे ते हातात शस्त्र, पेट्रोलच्या बॉटल घेऊन जे आहे ते लोकांच्या घरावर जे आहे ती दगडफेक करत होते. जर हा हल्ला सुनियोजित नसता तर जे हल्लेखोर आहेत त्यांच्याकडे पेट्रोलच्या बॉटल्स आल्या नसत्या, त्यांच्याकडे धारदार शस्त्र आले नसते, त्यांच्याकडे ज्या लाठाकाठ्या होत्या त्या आल्या नसत्या आणि त्यांनी ठरवून जे आहे ते सुरुवातीला 4 घरांना टार्गेट केलं होतं. याचा अर्थ हा स्पष्ट आहे की काल जो नागपूरमध्ये हिंसाचार झाला तो सुनियोजित पद्धतीने झाला होता. तो कोणाच्या घरावर सुरुवात करायची हे ठरलं होतं, कुठल्या पद्धतीने करायचं हे ठरलं होतं. आणि ज्या पद्धतीनं महिला पोलीस कर्मचाऱ्यांसोबत ही जी काही वागणूक झालेली आहे ती अत्यंत संतापजनक आहे. याचा अर्थ जे हल्लेखोर होते त्यांचा माइंड फ्रेश करण्यात आला होता. या सगळ्या हल्ल्यामागे कोणाचा तरी मास्टर माइंड होता. लोकांची डोकी भडकविण्यात आली होती आणि ती इतक्या वाईट पद्धतीनं भडकविण्यात आली होती की लोकांना घरामध्ये जिवंत जाळण्याचा जो आहे तो प्रयत्न झाला होता. कारण काल आपण एका घरी गेलो होतो, तिथं आपण पाहिलं होतं की त्या घराची खिडकी जी आहे ती पेटवून देण्यात आली. म्हणजे घर पेटवून देणं, नरसंहार करणं असा काहीतरी हेतू त्या लोकांचा होता. त्याचबरोबर जसा उदय तुम्ही उल्लेख केलात की एका महिलेचा, एका पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग सुद्धा झालेला आहे, त्याच अनुषंगाने ही बातमी आपण बघणार आहोत. नागपूरमधलीच ही बातमी आहे. जसं उदय उल्लेख करत होते की हल्लेखोरांनी अंधाराचा गैरफायदा घेतला आणि महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.